हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर आपण शिकलो फायलम कॉर्डाटा याचे 3 सब फायलम पडतात. हे सब फायलम आहेत युरोकॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टेब्रेटा. त्याच्यानंतर आपण बघितले ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स. युरोकॉर्डाटा आर कॉल्ड युरोकॉर्डाटा बिकॉज द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ऑन द टेल, प्रेझेंट इन द टेल. दॅट्स वाय दे आर कॉल्ड युरोकॉर्डाटा. पुष्य समपृष्ठरज्जू. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स कालच्या लेक्चरला, म्हणजे शेवटच्या लेक्चरला आपल्या सिफॅलोकॉर्डाटाच्या. हा दुसरा फायलम होता, सब फायलम. कशामधला? फायलम कॉर्डाटा मधला. सिफॅलो शब्दाचा अर्थ होतो शीर्ष. मग शीर्ष समपृष्ठ रज्जू. काय कॅरेक्टरिस्टिक्स होत्या यांच्या? तर हे जे ॲनिमल होते हे फिश लाईक ॲनिमल होते. हे वॉटरमध्ये आपल्याला आढळतात. यांच्या शरीरभर काय असतं? शीर्ष भागाला तर नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर शरीरभर सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की हे जे प्राणी आहे तर ह्यांना फॅरेंजियल गिल स्लिट असतात. यांची जी फॅरिंग्स आहे, ग्रसनी आहे, म्हणजेच ज्याला अन्ननलिकेचा भाग म्हणू शकतो आपण, तर ह्या ग्रसनी इतकी मोठी आहे की त्यालाच कनेक्टेड आहे फॅरेंजियल गिल स्लिट, ज्याच्याद्वारे ते रेस्पिरेशन करतात. उदाहरण आपण याचे बघितले होते एम्फिओक्सिस. त्याच्यानंतर आपण तिसरा सब फायलम बघितला होता, तो होता सब फायलम व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटामध्ये ह्या ॲनिमलचं कॅरेक्टरिस्टिक्स अशा आहेत की ह्यांचा नोटोकॉर्ड हा डेव्हलप होऊन कशामध्ये कन्वर्ट झाला? व्हर्टेब्रल कॉलम. आणि म्हणूनच यांना व्हर्टेब्रेटा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर यांचं हेड हे वेल डेव्हलप असतं. त्याच्यानंतर यांचा जो मेंदू आहे, ब्रेन आहे, हा क्रॅनियम मध्ये कवर्ड असतो, म्हणजे याला प्रोटेक्शन असतं क्रॅनियमचं. त्याच्यानंतर ह्या व्हर्टेब्रेटामध्ये एंडोस्केलेटन असतं आणि ते कार्टिजिनियस असतं किंवा बोनी असतं, कास्तिमय हे एंडोस्केलेटन असतं. त्याच्यानंतर यांचे सेक्सेस सेपरेट असतात, मेल आणि फिमेल हे काय असतात? वेगवेगळे असतात. एक महत्वपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स ती यांच्यामध्ये आहे व्हर्टेब्रेटामध्ये, ती म्हणजेच काही व्हर्टेब्रेटा हे जॉलेस आहेत. जॉलेस म्हणजे त्यांना मुख नाहीये, जबडा नाहीये. मग हे जॉलेस असणारे जे आहे त्यांना ॲग्नाथा म्हणून ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल क्लास सायक्लोस्टोमॅटा, जसं पहिलाच त्याचा क्लास आहे व्हर्टेब्रेटाचा. तर काही जे जॉ सहित आहे त्यांना म्हटलं जातं नॅथोस्टोमॅटा. काय म्हटलं जातं त्यांना? नॅथोस्टोमॅटा. मग 1 मार्कासाठी फिल इन द ब्लँक्स असू शकते बघा. क्लास व्हर्टेब्रेटा कंटेन्स जॉलेस ॲनिमल्स. रिकामी जागा इल ॲग्नाथा आणि विथ जॉ नॅथोस्टोमॅटा. गॉट इट? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघितले होते. एक्झाम्पल भरपूर सारे आहे कारण व्हर्टेब्रेटाचे 6 क्लास पडतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्हर्टेब्रेटा इज डिवायडेड इनटू 6 क्लासेस. Which 6 classes are there? Number 1 cyclostomata, number 2 Pisces, number 3 Amphibia, number 4 Reptilia, number 5 Aves and number 6 Mammals. These are the 6 classes of the vertebrata, subphylum vertebrata. मग यातला पहिला जो सब क्लास होता तो आपण घेतला होता. काय होता पहिला क्लास? तो होता सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा हा जो क्लास आहे, ह्या क्लासमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? These animals do not have a jaw. Jawless mouth is there in that animal, and instead of that they having a sucker in the mouth. तोंड आहे पण जबडा नाहीये. त्याच्याऐवजी काय आहे? तर चूषक आहे. ठीक आहे. हे चूषक त्याला प्रे कॅच करायला कामाला येतं. बॉडी इज सॉफ्ट अँड विदाउट स्केल. यांचे जे शरीर आहे ते मऊ आहे आणि खवले विरहित आहे. कोणत्याही प्रकारचे खवले यांच्यावरती नाही आहेत.
त्याच्यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांच्यामध्ये पेअर्ड ऑफ अपेंडेजेस ॲबसेंट आहेत, म्हणजे यांना पाय नाहीये. ठीक आहे, हे पाय नसणारे आहेत. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हे एक्टोपॅरासाइट आहे, बाह्य परजीवी आहे. दुसऱ्या ॲनिमलच्या शरीरावरती हे स्वतःचं जीवन काय करत असतात, व्यतीत करत असतात. एक्झाम्पल याचे काय आहेत, तर एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे त्याची उदाहरणं आहेत. हे बघा, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. डायग्राम सहित आपण ह्या सगळ्यांचं विश्लेषण बघितलं होतं मागच्या लेक्चरला. मग आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, आपण पुढे कंटिन्यू करणार आहे व्हर्टेब्रेटाचे 6 पायलम. पहिला व्हर्टेब्रेटाचे 6 क्लासेस, त्यातला पहिला क्लास आपला झाला होता तो होता सायक्लोस्टोमेटा. आज आपण घेणार आहे तो म्हणजेच क्लास सेकंड, क्लास बी, पायसेस. पायसेस म्हणजे मत्स्य वर्ग, मासे. आता आपल्याला माशांविषयी भरपूर साऱ्या गोष्टी माहिती आहेत. जसं पाणी, मासे हे पाण्यात राहतात, तसंच त्यांना फिन्स असतात म्हणजे पंखे असतात. त्याच्यानंतर त्यांना टेल असते, शेपूट असते, त्यांना कल्ले असतात, बरोबर ना, गिल स्लिट असतात. ठीक आहे, आईज प्रॉमिनंट असतात म्हणजे ठळक दिसणारे असतात डोळे. ठीक आहे, जलचर असतात, ते शीतरक्तीय असतात म्हणजे कोल्ड ब्लडेड असतात. बघा, एवढी सगळी माहिती ऑलरेडी आपल्याला आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे, पायसेसच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या तुम्हाला अभ्यासासाठी आहेत. बघा तुमच्या स्क्रीनवरती, सी ऑन युअर स्क्रीन. क्लास पायसेस, these are cold blooded, that is poikilotherm aquatic animals living in marine and fresh water. हे जे प्राणी आहेत तर हे कोल्ड ब्लडेड आहे. पॉइक्लोथर्म म्हणजे शीतरक्तीय, कोल्ड ब्लडेड किंवा पॉइक्लोथर्म म्हणजे शीत रक्तीय. हे ॲक्वाटिक आहे, पाण्यात राहणारे, दोन्ही प्रकारच्या पाण्यात आढळतात, फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा आणि सी वॉटर मध्ये सुद्धा म्हणजे मराईन वॉटर मध्ये सुद्धा. सेकंड, बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. यांचं जे शरीर आहे ते दोन्ही बाजूला निमुळत आहे. बघा, आता निमुळत काय आहे, तर पाण्यामध्ये पोहण्यासाठी पाण्याचं जे रेझिस्टन्स आहे, पाण्याचा जो त्यांना होणारा प्रतिकार आहे तो कमी करण्यासाठी यांचं शरीर जे आहे ते निमुळत बनलेलं आहे दोन्ही बाजूला. थर्ड, दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. टेल फिन इज युजफुल ॲज स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. ह्यांना पोहण्यासाठी फिन्स दिलेले आहेत, म्हणजेच काय, तर पंख आहेत. तुम्ही बघू शकता हे पंख पेअर्ड म्हणजेच दोन्ही बाजूला एक एक सारख्या जागेवरती, किंवा अनपेअर्ड म्हणजे एकच सिंगल असू शकतो. त्याच्यानंतर यांना जी टेलफिन आहे, शेपटी आहे या माशांची, ही यांचं स्टिअरिंग म्हणून काम करते. म्हणजे काय, तर पाण्यामध्ये दिशा बदलणे पोहताना, याच्यासाठी त्याचं काम केलं, कामात त्याचा उपयोग होतो. फोर्थ, exoskeleton is in the form of scales and endoskeleton is either cartilaginous or bony. यांचं जे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे शरीरावरती जे आहे ते कसं आहे, तर ते स्केलच्या स्वरूपात आहेत. म्हणजेच माशांच्या शरीरावरती, त्वचेवरती खवले असतात, याला एक्झोस्केलेटन बोलतात आणि ते खवल्यांच्या स्वरूपात असतं. दुसरीकडं एंडोस्केलेटन पण असतं, ते एकतर बोनी हाडांचं असतं किंवा कार्टिलेजिनियस म्हणजे कास्तिमय असतं. कार्टिलेजिनियस म्हणजे बारीक प्रकारचे बोन्स असतात ज्याच्यामध्ये वेन्स सुद्धा असतात. फिफ्थ पॉइंट, रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. फॉर एक्झाम्पल रोहू, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे एक्सेट्रा. बघा काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स पायसेसच्या. तर पायसेस, ऑल these animals are aquatic, cold blooded, poikilotherm that is, and these are living in fresh water as well as marine water. बघा हे जे एनिमल्स आहेत ना, हे शीतरक्तीय आहे. त्याच्यानंतर हे गोड्या पाण्यात पण सापडतात, ते खाऱ्या पाण्यात पण सापडतात. जलीय मुख्यतः ते आहेत. शीतरक्तीय म्हणजे काय, व्हॉट इज कोल्ड ब्लडेड, तर शीतरक्तीय म्हणजे ज्या प्राण्यांच्या शरीरातलं रक्त
त्याचं तापमान हे ऍटमॉस्फिअर नुसार बदलतं. शीतरक्तीय कोल्ड ब्लडेड म्हणजे ते थंड असतं असं नाही, तर ते टेम्परेचर कशानुसार बदलतं, वातावरणानुसार. म्हणजे एकदम थंडी असेल किंवा जास्त थंड पाणी असेल तर जे पाण्याचं टेम्परेचर असेल तेच त्यांच्या रक्ताचं टेम्परेचर असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं पाणी, थोडं टेम्परेचर जो काही बदल होईल त्यानुसार त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर असतं. मग यांना म्हणतात कोल्ड ब्लडेड, शीतरक्तीय. दुसरीकडे वॉर्म ब्लडेड, जसं आपण ह्युमन. वॉर्म ब्लडेड म्हणजेच काय, तर उष्ण रक्तीय. याचा अर्थ की आपल्या शरीराचं जे तापमान आहे रक्ताचं तर ते फिक्स आहे, ते बदलत नाही वातावरणानुसार. फॉर एक्झाम्पल अवर ह्युमन टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री. 37 डिग्रीला आपलं शरीर कार्यरत असतं. मग थंडी झाली म्हणजेच वातावरण 10-8 या डिग्रीवरती पोहोचलं तर आपण बॉडी टेम्परेचर तेवढं बनतं का, नाही, ते 37च राहतं. आणि उन्हाळ्यात जेव्हा ते 42, 43, 44 पर्यंत पोहोचतं तेव्हा आपलं टेम्परेचर तेवढं वाढतं का, नाही, तर ते कॉमन कॉन्स्टंट असतं. यांना म्हणतात उष्ण रक्तीय. क्लिअर झाला डिफरन्स, कोल्ड ब्लडेड, वॉर्म ब्लडेड. तर हे जे ॲक्वाटिक ॲनिमल्स आहेत हे आहेत कोल्ड ब्लडेड. त्याच्यानंतर ह्यांच्या शरीरावरती फिन्स असतात, पंख असतात. कशासाठी, पोहण्यासाठी पाण्यामध्ये. तसंच टेलफिन सुद्धा असते, शेपटी असते. कशासाठी, तर ती असते त्यांची पाण्यामध्ये दिशा बदलण्यासाठी. ही स्टिअरिंग म्हणून काम करते. त्याच्यानंतर यांची जी बॉडी असते ती स्ट्रीमलाईन असते, ती निमुळती असते. कशासाठी, तर पाण्याचा जो प्रवाह आहे, पोहताना जो रेजिस्ट करतं पाणी त्याला कमी करण्यासाठी निमुळतं शरीर बनतं. त्याच्यानंतर ह्यांचं जे रेस्पिरेशन आहे ते गिल स्लिटद्वारे होतं, कल्ल्यांद्वारे होतं. त्याच्यानंतर ह्यांची उदाहरणं आहेत रोहू जे फ्रेश वॉटर फिश आहे, पॉम्पलेट, सी हॉर्स, शार्क, डॉल्फिन, व्हेरियस फिशेस आर देअर, नाही का. हे आहेत क्लास स्पायसेस. दुसरा सेकंड क्लास म्हणजे तिसरा क्लास या सब फायलम व्हर्टेब्रेटाचा तो आहे क्लास ॲम्फिबिया. काय आहेत ॲम्फिबियाच्या कॅरेक्टरिस्टिक. ॲम्फिबिया म्हणजे उभयचर. आता तुम्हाला माहिती हे प्राणी पाण्यात पण राहू शकतात, जमिनीवरती पण राहतात, बरोबर आहे. याची उदाहरणं आपल्याला माहिती आहे, जसं फ्रॉग, टोड, सॅलेमेंडर, ही भरपूर सारी उदाहरणं त्याची आहेत. काय आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा तुमच्या स्क्रीनवरती. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. क्लास Amphibia. First, these animals are strictly aquatic during the larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during the adult life and can perform aquatic as well as aerial respiration. बघा हे जे प्राणी आहे त्यांच्या लार्वे स्टेजमध्ये, मग याला आपण डिंब अवस्था असं म्हणू किंवा याला आपण अळी अवस्था असं म्हणू. म्हणजे जेव्हा यांचं रिप्रोडक्शन होतं, जन्म होतो यांचा, नाही का, तर ह्यानंतर मात्र हे पाण्यातच असतात सुरुवातीच्या स्टेजला. आणि ते फक्त ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात, म्हणजे पाण्यामधून ऑक्सिजन श्वसन करतात. जेव्हा हे मोठे होतात आणि तेव्हा ते पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि ते जमिनीवरती पण राहू शकतात. ह्या वेळेस जेव्हा ते पाण्यात असतात तेव्हा ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात आणि जेव्हा ते जमिनीवरती राहतात तेव्हा ते एरियल म्हणजे हवेतून सुद्धा श्वासोश्वास त्यांचा घेऊ शकतात. सेकंड, दे हॅव 2 pairs of appendages, digits without claws. फार महत्वाचा मुद्दा की यांना पेअर ऑफ अपेंडेजेस आहेत. किती, 2. म्हणजे 2 पुढचे पाय आणि 2 पाठीमागचे पाय, टोटल 4 पाय यांना असतात. 2 पेअर्स असतात अपेंडेजेसच्या म्हणजे पायांचा. त्याच्यानंतर अपेंडेजेसचा अर्थ होतो उपांगे. उपांगे म्हणजे याच्यामध्ये येतात पाय. एक असतं मेन शरीर आणि त्याचे उपअंग, मग यांना अपेंडेजेस असं म्हणतात. उदाहरणार्थ पाय, 4 पाय आहेत त्यांना. डिजिट्स म्हणजे अंगुली आहे त्यांना, पण त्यांच्यावरती नखे नाहीये. डिजिट्स विदाउट क्लॉज. Third, exoskeleton is absent. Skin is without derivative and usually kept moist for the respiration. यांच्या शरीरावरती खवले नसतात. शरीर यांचं सॉफ्ट असतं. त्याच्यानंतर
ह्यांचं शरीर नेहमी ओलसर असतं. कशासाठी? तर रेस्पिरेशन साठी. ठीक आहे. फोर्थ, एक्सटर्नल इयर इज ऍबसेंट बट टिम्फॅनम इज प्रेझेंट. यांना बाह्य कर्ण नसतो जसं आपल्याला आहे, माणसाला आहे, पण यांच्यामध्ये टिम्फॅनम म्हणजे कर्णपटल मात्र प्रेझेंट आहे. फिफ्थ, नेक इज ऍबसेंट, आय आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. यांना मान नसते, यांचे डोळे हे बटबटीत म्हणजे खूप मोठे वटवटीत बटबटीत असतात आणि त्यांच्यावरती पापण्या सुद्धा असतात. आणि यांचे एक्झाम्पल आहे फ्रॉग, टोड, सॅलमेंडर. सी व्हॉट आर द एक्झाम्पल्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास एम्फिबिया. These amphibians are in their early stage. They are present or live in the water during their larvae stage. When they become adult, then they can live in water as well as on the land also. In the water, they perform aquatic respiration, means they absorb the oxygen present in the water, and in the on the land, when they are living on the land, they perform the aerial respiration, means they get oxygen from the air also. Second characteristics, they have two pairs of appendages, two pairs of legs. They having digits without claws. म्हणजे त्यांना अंगुली आहेत, बोटा आहेत, पण त्यांच्यावरती नख नाहीये. Their skin is always moist for the respiration. त्यांचं शरीर हे नेहमी ओलसर असतं. तुम्ही जर कधी बेडूक पकडला असेल तर तुम्हाला हे जाणवलंच असेल. Their body is soft. त्यांचं शरीर मऊ असतं आणि मॉइस्ट असतं. Then external ear absent आहे. They do not have an external ear like a human, but their tympanum is present. म्हणजे कान, कर्णपटल आहे, कान नाही आहे पण कर्णपटल आहे. त्याच्यानंतर their eyes, neck is absent, त्यांना मान नसते, but their eyes are prominent. डोळे बटबटीत असतात. जर तुम्ही कधी बेडकाचे डोळे बघितले असेल तर भीती वाटते आपल्याला, नाही का? ठळक मोठे मोठे यांचे डोळे असतात, बटबटीत असतात. आणि डोळ्यांवरती आयलिड्स पण असतात, म्हणजे पापण्या सुद्धा असतात यांना. हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या? एम्फिबियाच्या. एक्झाम्पल्स आहे एम्फिबियाचे फ्रॉग, टोड, सॅलमेंडर. डायग्राम्स तुम्ही बघितलेल्याच आहेत. मगाशी आपण पायसेस बघितलं. पायसेसच्या डायग्राम मध्ये बाजूलाच तुम्हाला डायग्राम होता. त्या डायग्राम प्लस एम्फिबियाची डायग्राम हे तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. तुमच्यासाठी आपण हे डायग्राम पुन्हा एका मिनिटासाठी स्क्रीनवरती देतोय, बघा. सगळ्यात पहिले पायसेस याचं एक्झाम्पल आहे डॉगफिश, स्कॉलिओडॉन, डॉगफिश म्हणतात याला. बघा, माउथ आहे, आय आहे, लॅटरल फिन, पेक्टोरल फिन, देन पेल्विक फिन, डॉर्सल फिन, वेंट्रल फिन, लॅटरल लाईन आहे बघा, कॉडल फिन त्याला पुच्छपर म्हणतात, डॉर्सल फिन याला पृष्ठपर म्हणतात, वेंट्रल फिन याला अक्षपर म्हणतात, पेल्विक फिन याला श्रेणीपर म्हणतात, पेक्टोरल फिन. त्याच्यानंतर गिल्ट स्लिट्स आहेत रेस्पिरेशन साठी, कल्लविदरे हे आहेत हेच. त्याच्यानंतर दुसरी स्लाइड आहे बघा, ती आहे एम्फिबियाची. सी द फ्रॉग अँड टोड. टोड म्हणजे छोटा बेडूक सुरुवातीच्या अवस्थेतला, फ्रॉग म्हणजे मोठा बेडूक. सी नेअर्स नाकपुडी, माउथ, तोंड, टिम्पॅनम कर्णपटल, ट्रंक. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किन आहे, फोर आर्म आहे, लेगज आहे. तर ह्या आहेत डायग्राम्स. मग तुम्हाला काय करायचं आहे आजच्या लेक्चरला? आजच्या लेक्चरला जे आपण दोन क्लासेस शिकलो, क्लास पायसेस आणि क्लास एम्फिबिया. कशाचे क्लासेस आहेत ते?
सब फायलम व्हर्टेब्रेटाचे, तर हे तुम्हाला याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत आणि डायग्राम काढून बघायच्या आहेत. ठीक आहे, हे असणार आहे तुमचं होमवर्क या लेक्चरचं. ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत, भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला. ह्या चॅप्टरचा पुढचा भाग म्हणजे कदाचित पुढच्या लेक्चरला आपला हा चॅप्टर संपेल, कारण फक्त 3 क्लासेस आपले बाकी आहे, रेप्टिलिया, एव्स, मॅमल्स. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला ते कव्हर होतील प्रोबॅबली. द नेक्स्ट लेक्चर इज द लास्ट लेक्चर ऑफ आवर दिस चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर थांबूयात इथे, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जोपर्यंत आपले क्लासेस सुरू होत नाहीये, आपण बाहेर पडत नाहीये, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.